सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन, राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग पुणे सादर करीत आहे नमस्कार मंडळी, आरोग्य मंथन या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर राहुल शिंपी. राहुल शिंपी हे रिजनल टीम लीडर आहेत जागतिक आरोग्य संघटनेचे सेंट्रल इंडियासाठी, आणि त्यांचा अनुभव हा पोलिओ निर्मूलन या कार्यासाठी खूप मोठा असा राहिलेला आहे. आणि त्याचप्रमाणे सार्वजनिक आरोग्य योजना या कशा पद्धतीनं राबविल्या जातात, त्यावरती मॉनिटरिंग कसं केलं जातं आणि त्याचे रिझल्ट्स कसे मिळतात याविषयी त्यांचा खूप मोठा असा अनुभव आहे. आणि या अनुभवातून सर पोलिओ निर्मूलन ही जी मोहीम आहे ती आपण कशी राबवली आणि सार्वजनिक आरोग्य सेवा आणि त्यात कार्यरत असणारे घटक यांचा सहभाग याविषयी आपला अनुभव काय आहे हा आमच्या श्रोत्यांना आपण सांगावा. नक्कीच. पोलिओ उन्मूलन हे मागच्या जर 40-50 वर्षाचा जर आपण आढावा घेतला तर त्याच्यामध्ये पोलिओ उन्मूलन ही एक खूप मोठी ज्याला म्हणतो आपण अचिव्हमेंट, सार्वजनिक आरोग्य विभागात खूप मोठी अचिव्हमेंट झालेली आहे. आणि ही अचिव्हमेंट होण्याच्या मागे बरीच कारणं आहेत. त्यात जर आपण मेजर कारणं बघितली, मुख्य कारणं बघितली तर राष्ट्रीय स्तरावरती जी आपली पॉलिटिकल लिडरशिप आहे, राज्य स्तरावरती आहे किंवा जिल्हा स्तरावरती कलेक्टर आहेत, ही प्रत्येक स्तरावरती जे पंतप्रधान झालेत किंवा मुख्यमंत्री झालेत, डिस्ट्रिक्ट कलेक्टर झालेत, या लोकांच्या चेअरमनशिपमध्ये, या लोकांच्या चेअरमनशिपमध्ये ज्या टास्क फोर्सेस झाल्यात त्यावेळी, आणि त्या टास्क फोर्सेसमध्ये दर महिन्याला पोलिओ उन्मूलनाचा आढावा घेतला जायचा. त्यात पोलिओ उन्मूलन हे कुठपर्यंत पोहोचलं, आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये किती केसेस आतापर्यंत आल्यात, त्याच्यावरती काय काय त्याच्यासाठी लसीकरणाचा कार्यक्रम कितीपर्यंत राबवला गेला, किती मुलं वॅक्सिनेट झाली, अशा तऱ्हेने याचा आढावा दर महिन्याला घेतला जायचा सर. आणि त्यासोबत आणि बाकी एक त्याला म्हणतो आपण डेटा अनालिसिस, म्हणजे असलेली माहितीचा आकलन करून त्याच्या पुढे त्या माहितीच्या आधारे पुढची आपली जी स्ट्रॅटेजी आहे ती बनवणे. त्यामागे WHO ने खूप मदत केली, भारत सरकारला पण, राज्य स्तरावरती पण. प्रत्येक वेगळ्या राज्यांमध्ये WHO जे नेटवर्क होतं त्या दरम्यान त्या लोकांनी सगळ्यांनी मदत केली. कारण सर्वेलन्स जो आहे, पोलिओचं सर्वेलन्सचं काम WHO कडे भारत सरकारने दिलं होतं. आणि त्यानंतर त्याच सोबत जे वेगवेगळे सायंटिस्ट आहेत, संशोधक आहेत, त्यांनी लसीकरणावरती पण, म्हणजे जे वेगवेगळ्या तऱ्हेचे व्हायरस होते, जसा जसा व्हायरसचा नायनाट होत गेला त्या हिशोबाने पुढचे ज्या व्हायरसचा नायनाट झाला ते व्हायरस त्यांनी वॅक्सिन मधून काढून जे फक्त जे व्हायरस आहेत सध्या ज्याचा नायनाट करणं गरजेचं आहे, त्या फक्त व्हायरसला वॅक्सिन मध्ये ठेवून त्या हिशोबाने वॅक्सिन बनवलं आणि ते वॅक्सिन जास्त इफेक्टिव्ह तऱ्हेने काम करत गेलं. सोबतच सर बऱ्याच ठिकाणी म्हणजे मुलांचं जे आहे, म्हणजे वॅक्सिन तर देत होतो पण त्यामुळे मुलांची पोलिओच्या प्रतिकार शक्ती वाढत आहे की नाही त्याच्यासाठी वेगवेगळे रिसर्च स्टडीज पण करण्यात आलेत. आणि लास्टली सर सगळ्यात मोठं एक जे याला सक्सेस करण्याच्या मागे मोठा भाग जो होता तो होता एक ज्याला म्हणतो आपण कम्युनिटी मोबिलायझेशन, स्ट्रॉंग मोबिलायझेशन जे झालं ते प्रत्येक स्तरावरती, राईट फ्रॉम आपले म्हणजे वेगवेगळे सेलिब्रिटीज, म्हणजे जर म्हटलं तर आपल्याला सगळ्यांना माहिती अमिताभ बच्चन जे आहेत त्यांचा दो बूंद जिंदगी की, तसंच वेगवेगळ्या लेवलला, म्हणजे मी जेव्हा पोलिओ उन्मूलनाचा कार्यक्रम चालू होता तेव्हा माझी पोस्टिंग बिहारला होती. तिथे एक त्यांचं वाक्य असायचं, एक भी बच्चा छूटा सुरक्षा चक्र तुटा. याचा अर्थ आहे की एकही मूल सुटायला नको, म्हणजे त्या लास्ट बेनिफिशरी पर्यंत हे वॅक्सिन पोहोचायला पाहिजे. आणि ते असं जे ब्रीदवाक्य मिळायचं त्यामुळे एक हेल्थ वर्कर पण मोटिवेट व्हायचा, त्याच्यामध्ये पण स्फूर्ती यायची की मला शेवटच्या मुलापर्यंत हे वॅक्सिन पोहोचवायचं. आणि या कामासाठी वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत, रोटरी झालं,
युनिसेफ झालं आणि बाकीच्या पण ज्या एनजीओज आहेत त्यांनी पण भरपूर मदत केली कम्युनिटी मोबिलायझेशनसाठी. आणि त्याचमुळे आज आपण पोलिओ उन्मूलनाच्या इथपर्यंत पोहोचलो. आणि खूप चांगलं वाटतं की 2014 मध्ये साऊथ ईस्ट एशिया रिजन जे आहे WHO त्यात 11 देश आहेत. त्या 11 देशांना हे सर्टिफिकेट मिळालं आणि त्याच्यानंतर आज 11 वर्ष झालीत सर. 2014च्या नंतर 2025 म्हणजे ऑलमोस्ट 11 वर्षामध्ये आजपर्यंत आपल्या कुठल्याही देशात पोलिओची केस नाही आली. आपण ते मेंटेन केलेलं आहे. पण तरी पण दरवर्षी आपल्याला एक राऊंड करणं गरजेचं असतं, कारण आपल्या आजूबाजूच्या देशांमध्ये अजूनही पोलिओचे व्हायरस आहेत. तिथून इकडे व्हायरस येण्याची शक्यता असते. त्या हिशोबाने हे राऊंड घेणं गरजेचे असतं. सर, आपण खूप चांगल्या रीतीनं सांगितलं याचा प्रवास या पोलिओला हद्दीपार करण्याचा. यावरून असं लक्षात येते की शासन आणि शासनाची कमिटमेंट आणि त्याचप्रमाणे संस्थांचा सहभाग आणि जनतेचा लोकसहभाग ही त्रिसूत्री मला वाटतं की फार या निर्मूलनाच्या दृष्टीनं फार महत्वाची आहे, असं आपल्या या सर्व चर्चेवरून आपल्याला कळालं. याच पद्धतीनं मागील 2 वर्षापूर्वी आपण कोविड या संकटाचा सुद्धा सामना केला आणि मला आठवतं की जागतिक आरोग्य संघटनेची जी थिंक टँक आहे, या थिंक टँकने सुद्धा महाराष्ट्रामध्ये हा कोविडच्या संकटावरती विजय मिळवण्यासाठी खूप चांगलं असं योगदान दिलेलं आहे. त्याविषयी आपला अनुभव थोडासा सर आम्हाला सांगावा. नक्कीच. कोविड-19 जसा हा पॅन्डेमिक होता आणि त्याला इंग्रजीमध्ये नोवेल व्हायरस म्हणतात. नोवेल व्हायरस म्हणजे तो व्हायरस पहिल्यांदाच लोकांनी कधी बघितलेला नव्हता. म्हणजे त्यात जी पण काही संरचना होती त्या व्हायरसची ती पहिल्यांदाच आली. त्याच्यामुळे तो व्हायरस कसा काम करतो आणि कसा लोकांना इन्फेक्ट करतो किंवा तो कसा पसरतो हे काहीच माहित नव्हतं. सो त्याच्यामुळे हा एक अनुभव जो होता तो सगळ्यांसाठीच म्हणजे जी कम्युनिटी आहे, जी लोक आहेत तिथून तर जे अक्षरशः संशोधक आहेत, सायंटिस्ट आहेत, एक्सपर्ट्स आहेत, त्या सगळ्यांना हा पहिल्यांदाच अनुभव होता. आणि याच्यामध्ये एक चांगलं वाक्य हे डायरेक्टर जनरल ऑफ WHO चांगले म्हणतात. ते म्हणतात, वी वेअर सेलिंग द बोट ऍट द सेम टाइम. आम्ही तर समुद्रात होतो. म्हणजे ती एवढा कुठे काय चाललंय तेच समजत नव्हतं. तर याच्यामध्ये सर आम्ही जर म्हटलं महाराष्ट्रात, तर महाराष्ट्रात त्यावेळी जेव्हा मार्च एप्रिल महिन्यामध्ये जेव्हा हा फर्स्ट केस मार्च महिन्यामध्ये आली, त्यानंतर जी पण टेक्निकल इन्फॉर्मेशन आम्हाला आमच्या हेडक्वार्टरवरून मिळत होती ती आम्ही स्टेट सोबत शेअर करत होतोच. पण सोबतच आपल्याला वेगवेगळ्या तऱ्हेचे हेल्थ केअर सिस्टीम डेव्हलप करायची होती. DHC म्हणजे एक प्राथमिक, मग एक इंटरमिजिएट आणि एक हाय लेवलचं. तर त्याच्या हेल्थ फॅसिलिटीजची असेसमेंट करण्याचं काम आम्हाला तत्कालीन जे सेक्रेटरी होते त्या सरांनी दिलं होतं. तर ती असेसमेंटचं मेजर काम आम्ही केलं होतं. आणि सोबतच सर त्यावेळी आम्ही इन्फेक्शन प्रिव्हेन्शन कंट्रोल या खूप मोठ्या गोष्टी होत्या, कारण ही जोपर्यंत राबवणार नाही तोपर्यंत हेल्थ केअर वर्कर पण इन्फेक्ट झाले असते. सो ते लक्षात घेऊन आम्ही मेजरली हेल्थ केअर वर्कर्सला इन्फेक्शन प्रिव्हेन्शन कंट्रोल बाबत जे पण ट्रेनिंग होतं त्याच्यासाठी एक मोठा सहभाग आमच्या सर्व्हेलन्स मेडिकल ऑफिसर्सनी केला. आणि त्यानंतर हे जसं जसं पुढे चालत गेलं, मग हळूहळू जसा व्हायरस पसरत गेला त्यांचे काही कंटेनमेंट झोन बनत गेलेत. कंटेनमेंट झोन मध्ये जाऊन तिथे ऍक्टिव्हिटीज कशा होत आहेत, ऍक्टिव्ह केस सर्च ज्याला म्हणतात, ऍडिशनल काही केसेस आहेत का, ते कंटेनमेंट झोन किती मोठे असावे, तर त्याच्यासाठी जे पण तांत्रिक ज्ञान होतं त्या जिल्ह्याला ती तांत्रिक मदत आमच्या SMOनी केली. आणि ते 2020 मध्ये केलं. आणि 2021 मध्ये तर वॅक्सिन जेव्हा आलं सर, तर वॅक्सिन राबवण्यासाठी जसं नेहमी WHO मदत करते ते आम्ही सगळं केलंच होतं सर. खूप चांगला आपण कोविडवरती सुद्धा विजय मिळवला आणि या कोविडच्या नियंत्रणाच्या प्रवासामध्ये सार्वजनिक आरोग्य सेवा आणि त्या सार्वजनिक आरोग्य सेवेमध्ये असणारे अधिकारी, कर्मचारी आणि ग्राउंड पातळीवरती लढणारे आमचे योद्धे यांची सुद्धा भूमिका खूप महत्वाची राहिली आहे. आणि त्या भूमिकेला एक तांत्रिकपणे सक्षम करण्याचं काम आपल्याही टीमनं केलेलं आम्ही सुद्धा अनुभवलेलं आहे. सर, आता आपण पोलिओ सुद्धा निर्मूलन केलेलं आहे आणि कोविड सारखी सुद्धा समस्या आपण आता
नियंत्रणाच्या टप्प्यामध्ये ती ठेवलेली आहे. याच पद्धतीनं आता नवीन जे आजार आहेत, की जे आपल्या समाजासाठी धोकादायक आणि जे प्रश्न बनू शकतात सार्वजनिक आरोग्याचे, असे कुठले कुठले प्रश्न आपल्या समोर जागतिक आरोग्य संघटनेच्या दृष्टिकोनातून दिसतात आणि त्यासाठी एक सामान्य माणूस म्हणून मी काय विचार केला पाहिजे? बिलकुल. जर आपण बघितलं म्हणजे मी आता तेच पोलिओ पासून तर आतापर्यंत मागच्या 10-11 वर्षात ज्याला इंग्रजीमध्ये आम्ही इपिडेमॉलॉजी म्हणतो. इपिडेमॉलॉजी खूप चेंज झालेली आहे. बऱ्याच गोष्टी याच्या मागे आहेत. म्हणजे एक ओव्हरऑल समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण वाढलं. शिक्षणाचं प्रमाण वाढल्यामुळे बरेच लोक हे शहराकडे आता येतात. त्याच्यामुळे अर्बनायझेशन होतं. शहरात लोकसंख्या जास्त वाढते. पण ज्या तऱ्हेने लोकसंख्या वाढते त्या हिशोबाने आपल्याकडे तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर त्या पेसने वाढत नाही, त्या स्पीडने वाढत नाही. त्याच्यामुळे आपले जे पेरी अर्बन एरियाज आहेत तिथे बऱ्याच वेळा तेवढ्या हिशोबाने इन्फ्रास्ट्रक्चर नसल्यामुळे कधी कधी आपल्याला जे नॉन कम्युनिकेबल डिसीजेस तर आहेतच, पण कम्युनिकेबल डिसीजेस पण तिथे दिसतात. जसं डेंग्यूचे आउटब्रेक्स होतात किंवा मलेरियाचे आउटब्रेक्स होतात. तर हे अर्बनायझेशनमुळे आणि सोबतच मी म्हणेल की वातावरणामध्ये पण जे बदल, ग्लोबल वॉर्मिंग ज्याला आपण म्हणतो ते होतात. आणि जसं आता अर्बनायझेशन झालं, आता जर पुणे शहराचंच उदाहरण घेतलं तर जवळजवळ जो एक नाही म्हटलं तरी 20-25% हा जो काम करणारा वर्ग आहे तो आयटी क्षेत्रात काम करतात मॅक्सिमम लोक. आणि त्याच्यामध्ये हे आयटी क्षेत्रात जे काम करतात त्याच्यामध्ये लाईफस्टाईल त्यांची वेगळीच असते. कारण काही लोकांना रात्री जागावं लागतं, काही लोकांना अर्ली मॉर्निंग करावं लागतं. त्याच्यामुळे लाईफस्टाईल त्यांची पूर्ण एक वेगळी झालेली, जीवनशैली एक पूर्ण वेगळी झालेली. त्या हिशोबाने जीवनशैलीशी संबंधित जे आरोग्याला जे अपायकारक रोग आहेत, डायबिटीज झालं, हायपरटेन्शन झालं, आणि त्यासोबतच म्हणजे जसा एक सकस आहार आपल्याला जसा मिळाला पाहिजे तसा सकस आहार मिळत नाही जीवनशैली तशी नसल्यामुळे. तर काही ना काही जे नॉन कम्युनिकेबल डिसीज झाले, कर्करोग झाला, यांचं प्रमाण हळूहळू वाढत चाललंय. तर माझा फक्त एकच याच्यामध्ये संदेश राहील की आपली जीवनशैली जी आहे ती जेवढं नॉर्मल तऱ्हेने, जेवढी एक साध्या तऱ्हेने आणि सशक्त तऱ्हेने राहता येईल ती आपण केली पाहिजे. आता जागतिक आरोग्य संघटनेने पोलिओ निर्मूलनामध्ये एवढी मोठी आपली चांगली भूमिका निभावलेली आहे. याच भूमिकेतून हे जे आपण आता नवीन आजार सांगितले जसं की कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज आहेत, मधुमेह आहे, लाईफस्टाईल आहे, या दृष्टिकोनातून हे जे कार्य आहे हे अधिक सक्षम होण्यासाठी महाराष्ट्र राज्याला आपण कसं मदत करू शकू आणि आपल्या सुद्धा शासनाकडून काय अपेक्षा आहेत? याच्यामध्ये खूप चांगलं आहे सर हे पण. त्याच्यामध्ये ॲज अ WHO जसं आमचं एक इम्युनायझेशनसाठी नेटवर्क आहे, तसं आमचे जे नेटवर्क आहेत ते NCD साठी पण आमचे एक ऑफिसर्स आहेत जे याच्यासाठी मदत करतात. तर त्याच्यामध्ये जे आपल्या HWC आहेत, हेल्थ अँड वेलनेस सेंटर आहेत, तिथे जे येणारी मंडळी आहेत तर त्यांचं रजिस्ट्रेशन जास्तीत जास्त रजिस्ट्रेशन व्हावं फॉर NCD. म्हणजे जर स्क्रीनिंग व्हावं, स्क्रीनिंग झाल्यानंतर रजिस्ट्रेशनची पण संख्या वाढेल, तर त्याच्यावरती आमचा जास्तीत जास्त भर आहे. त्याच्यासाठी सर एक प्रोग्राम आहे 75/25, म्हणजे 75 मिलियन म्हणजे कम्युनिटी पर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे बाय द एंड ऑफ 2025. हा एक प्रोग्राम नॅशनल लेवलवरतून राबवला जात आहे. तर त्याच्यासाठी आमचं WHO ची आमचे जे बाकी नेटवर्कची जी मंडळी आहे ती त्याच्यासाठी हेल्प करतात, त्याच्यासाठी मदत करतात राज्य सरकारला. त्याच्यामध्ये सर आमचा फक्त एक सपोर्ट हाच आहे, आम्हाला रिक्वायर्ड आहे की अर्बन एरियावरती NCD वरती जास्त फोकस व्हावा. आमची म्हणजे आपल्या मार्फत हीच रिक्वेस्ट राहील राज्याला की याच्यावरती जास्तीत जास्त भर द्यावा शहरीकरणात. अर्बनायझेशनकडे हे लक्ष देण्याची भूमिका सर आपण खूप महत्वाची सूचना केलेली आहे. तर अर्बनायझेशनमध्ये सुद्धा या आजाराचं प्रमाण वाढत असल्यामुळे जनजागृतीच्या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही प्रयत्न सुरू केलेले आहेत आणि अधिक वेगानं ही प्रक्रिया व्हावी यासाठी माननीय आरोग्य मंत्री स्वतः पुढाकार त्यांनी घेतलेला आहे आणि अत्यंत बारीक जसं आपण पोलिओ निर्मूलनासाठी जसं आपण आढावा घेत होता त्याच पद्धतीचा आढावा हा आपल्या जनजागृती मोहिमांचा सुद्धा आता सुरू आहे. मला वाटतं की याचे नक्कीच परिणाम आपल्याला
या भविष्य काळामध्ये दिसून येतील. सर एक आपण एक महत्वाची भूमिका मांडली की जो आपला ग्राम पातळीवरचा स्तर आहे, जे आपण आरोग्य मंदिर ज्याला म्हणतो. मग ते आरोग्य मंदिर ग्रामीण असो, त्याच पद्धतीने आपण आता शहरी आरोग्य मंदिर सुद्धा आपण सुरू केलेले आहेत. आणि मला असं वाटतं की ही ही जी गोष्ट आहे आरोग्य मंदिर, ही सार्वजनिक आरोग्य सेवेच्या दृष्टीनं एक परिवर्तनाची नांदी म्हणून उदयास नक्की पुढे येऊ शकेल. तर त्या दृष्टिकोनातून सर आपलं मत काय आहे? बिलकुल. कारण ही जे आरोग्य मंदिर आहेत, एकतर हे खूप कमी पॉप्युलेशनला केटर करण्यासाठी बनवलेले आहेत. ती एक खूप चांगली गोष्ट आहे. आणि सोबतच या आरोग्य मंदिरासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने हम्म. वेगळे स्टाफ म्हणजे अपॉइंट केलेले आहेत. त्याच्यामुळे ऑलरेडी जे आपली एक एएनएम होती किंवा आशा होती, यांच्यावरती खूप जास्त भर येऊ नये त्याच्यासाठी त्यांनी सीएचओ आहेत. अर्बन एरियामध्ये पण सीएचओ, कम्युनिटी हेल्थ ऑफिसर, एक नवीन कॅडर उभा केलेला आहे. तर हा एक खूप जसं म्हणजे जेव्हापासून एनएचएम सुरू झालं तेव्हापासून आशा हा एक ग्लोबल लेवलवरती म्हणजे फ्रंटलाईन वर्कर म्हणून समोर आलेला आहे. तसं सर सीएचओ पण येणाऱ्या दिवसात आरोग्य मंदिराच्या मार्फत हा एक खूप इम्पॉर्टंट कॅडर आहे. आणि याच्यावरती त्यांची जेवढी कपॅसिटी बिल्डिंग केली जाईल, त्यांना जेवढं ट्रेनिंग करण्यात येईल, त्यांच्या जेवढ्या ज्याला म्हणतो आढावा बैठका घेऊन, त्यांचा कामाचा आढावा घेऊन त्यांना अजून गाईड केलं जाईल. तर मला वाटतं जर त्यांना चांगलं मार्गदर्शन मिळालं तर प्रत्येक आपला जो एनसीडीचा कार्यक्रम आहे शहरी क्षेत्रात आणि ग्रामीण क्षेत्रात सुद्धा खूप चांगल्या तऱ्हेने राबवता येईल. सर जसं आपण म्हणालात की सक्षम करणं स्टाफला हे फार महत्वाचं आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आणि काही संस्थांच्या, जसं काही आय केअर फाउंडेशन म्हणून आहे, या फाउंडेशनच्या माध्यमातून आशा निरोगी महाराष्ट्राची असा एक आम्ही उपक्रम सुरू केलेला आहे. आणि त्या माध्यमातून या आशांना आपण रोज प्रशिक्षणासाठी एक एक व्हिडिओ हा तयार करून त्यांचं सक्षमीकरण व्हावं आणि त्या ज्ञानाचा उपयोग सामान्य माणसापर्यंत व्हावा, हे आम्ही हा उपक्रम आम्ही खूप चांगल्या प्रकारे राबवित आहोत. आणि समाज माध्यमांच्या द्वारे जास्त खर्च न होता सुद्धा हा उपक्रम अत्यंत चांगल्या प्रकारे सुरू आहे. याच पद्धतीने आपण सुचवल्याप्रमाणे सीएचओ जे आहेत आपल्याला त्यांना सुद्धा सक्षम करण्यासाठी नक्कीच उपाययोजना ही अंमलात आणली जाईल सर. आता आपण जसं म्हणालात की लाईफस्टाईल ही फार महत्वाचं आपल्याला आहे. तर याच्यामध्ये जनजागृतीची भूमिका आणि त्यामध्ये लोकसहभाग वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आपण काय काय उपाययोजना केल्या पाहिजेत, याविषयी सुद्धा आम्हाला थोडंसं मार्गदर्शन करा. बिलकुल. असं झालंय की दुसरी अजून जर आपण इपिडेमॉलॉजीचाच विचार केला सर, की लाईफस्टाईल आणि या सगळ्या गोष्टी, तर आपला इंडियामध्ये आता सध्या सगळ्यात मोठा हा जो वर्ग आहे, जो ज्याला वर्किंग म्हणतो, आपल्याकडे सगळ्यात मोठं पॉप्युलेशन वर्किंग पॉप्युलेशन. तर आपण जी आता सध्या सर जेवढी पण समाज प्रबोधन करत आहोत किंवा आयईसी करत आहोत, तर हे मला जे वाटतं की हे आयईसी जास्तीत जास्त वर्किंग प्रोफेशनल जे आहेत कुठल्याही स्तरावरती असो, मे इट बी जी आपली लेबरर्स आहेत किंवा जी चांगल्या ऑफिसमध्ये जाऊन कामं करणारी आहेत, वर्किंग प्रोफेशनल कुठल्याही लेवलला असो, त्यांच्यापर्यंत आपल्याला कसं पोहोचता येईल. कारण हीच मंडळी पुढे जेव्हा 40 किंवा 45 मध्ये जातील तेव्हा त्यांना ते आजार होण्याची जास्त शक्यता असते, कारण त्यांची लाईफस्टाईल त्यावेळी चेंज झालेली असते. त्याच्यामुळे आपला जो पण फोकस आहे तो आता ट्रीटमेंट वरती तर असावा, पण एक त्याला म्हणतो आपण प्रायमोडियल प्रिव्हेन्शन म्हणतो पब्लिक हेल्थमध्ये, की ते होण्याच्या पण अगोदर त्याच्यावरती काम केलं पाहिजे. तर मला वाटतं त्याच्यावरती भर देणं खूप गरजेचं आहे. आता आपण म्हणालात की वर्किंग प्रोफेशनल, सर कोणते आजार असे आहेत की ज्यावरती आपण जास्त जनजागृती म्हणजे प्रातिनिधिक म्हणजे ज्याला आपण प्राधान्य देऊन केली पाहिजे, असे 4 आजार कुठले आहेत? नक्की सर. याच्यामध्ये आता म्हणजे येणाऱ्या दिवसात इंडियाला डायबिटीजचं कॅपिटल म्हणणार असं ग्लोबली सांगण्यात येते. तर डायबिटीज ज्याला मधुमेह आपण मराठीत म्हणतो, तर हे खूप महत्वाचं आहे. मधुमेह एक सगळ्यात इम्पॉर्टंट प्रायोरिटी आहे. सोबतच हायपरटेन्शन, कारण बरेचसे मंडळी आजकाल तेवढे ऍक्टिव्ह नसतात जेवढे आजच्या 20 किंवा 25 वर्षापूर्वी एक नॉर्मल व्यक्ती असायचा. तर तो दुसरा एक आजार आहे सर. आणि तिसरं सगळ्यात इम्पॉर्टंट जे मला वाटतं की जे लाईफस्टाईल डिसीज मध्ये आहे, की प्रत्येक व्यक्ती काही ना काही त्याला लाईफस्टाईल मध्ये बाहेर म्हणजे आजकाल जेवण पण बाहेर खाण्याचं जास्त प्रमाण वाढलंय. बऱ्याच ठिकाणी रेस्टॉरंट झाले. तर त्याच्यामुळे काय होतंय की
बाहेरचं खाणं कसं असतं, त्यात कुठल्या तऱ्हेचं तेल वापरलं जातं, कुठल्या तऱ्हेचं त्या जेवणामध्ये काय सकस आहार आहे की नाही ते बघणं पण खूप गरजेचं आहे. तर त्याच्या अनुषंगाने तर ज्याला आपण म्हणतो कर्करोग हे पण खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी स्क्रीनिंग खूप गरजेचं आहे. स्क्रीनिंग तर आपण जे पण आता सर यानंतर समाज प्रबोधन किंवा हे करणार, तर स्क्रीनिंग वरती आपला जास्तीत जास्त भर असला पाहिजे. डायबिटीज आणि हायपरटेन्शन मध्ये पण ऍटलिस्ट हा एक मेसेज जनतेपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे की दर 3 महिन्याला ब्लड प्रेशर मोजायला काहीही लागत नाही. त्यांना फक्त एक डॉक्टरांकडे आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा आरोग्य मंदिरमध्ये पण आलात तर त्यांचं ब्लड प्रेशर चेक होतं. शुगर टेस्ट पण एक 6 महिन्यात एकदा केली जाऊ शकते. आणि या सर्व सुविधा आपण आपल्या आरोग्य प्राथमिक मंदिर आणि मोफत देणार. याच्यामध्ये मोफत दिल्या जातात. तर या एकदम बेसिक गोष्टी आहेत की ज्या केल्या जाऊ शकतात आणि त्याच्यामुळे पुढचे येणारे प्रॉब्लेम्स थांबवले जाऊ शकतात. धन्यवाद सर. आपण आज या आरोग्य मंथन या कार्यक्रमामध्ये आलात आणि आमच्या श्रोत्यांना आणि आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन केलं. अशाच पद्धतीनं वेगवेगळे विषय घेऊन आपण या आरोग्य मंथनमध्ये लोकांसमोर जाऊया. याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. तुम्ही मला या इथे येऊन माझे विषय मांडण्याची संधी दिली त्याबद्दल पण सर आपले भरपूर भरपूर धन्यवाद सर. थँक्यू सर. थँक्यू. कसा वाटला आजचा एपिसोड? आवडला असेल तर लगेच लाईक करा. PhD महाहेल्थ IEC या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका बरं का, जेणेकरून प्रत्येक नवा व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत आरोग्याची काळजी घ्या, सकारात्मक रहा आणि नेहमीच निरोगी रहा. आरोग्यमंथ, संकल्प निरोगी महाराष्ट्राचा. प्रस्तुती सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन. राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग, पुणे.